बेंगलोर पोलिसांनी 2 दिवसापूर्वी सोलापूर शहराचा रहिवासी असलेला पंचाक्षरी स्वामी याला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्या नावाने 100पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे आहेत. या संदर्भात सोलापूर शहरातले सुद्धा गुन्हे आपण काढतोय, त्याची माहिती काढली जाते. रिसेंट कालावधीमध्ये मागच्या 1-1.5 वर्षामध्ये त्याच्यावर सोलापूर शहरात कुठला गुन्हा नाही, कारण तो सोलापूर शहरात राहत नव्हता आणि बाहेर मॅक्झिमम पुणे शहरामध्ये त्याचे गुन्हे आहेत असं सध्या तरी निष्पन्न होते आहे. त्याची पूर्ण माहिती काढून पुढील कारवाई केली जात आहे. नाही, या संदर्भात क्राईमला काही माहिती नाही असं कळतं. क्राईमचे PI किंवा संबंधित लोक म्हणतात की आम्हाला या संदर्भात माहिती काही कळालेलं नाही. की क्राईमचं अपयश नव्हतं. त्याबद्दल मी कॉमेंट गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे. सोलापुरात यापूर्वी पोलिसांना भंगार देऊन पळून गेलेला आहे. 2010 साली आणि तो सोलापूर शहराच्या मोदी हद्दीत राहतो. एवढा मोठा क्राईमवरचा गुन्हेगार, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र एवढा असताना क्राईमला का माहिती नाही आहे. आणि क्राईम PI म्हणतात की आम्हाला काय माहिती नाही, रेकॉर्डरचा गुन्हेगार नाही. 2010 साली त्याच्या संदर्भात चोरी एक 2 पोलीस कर्मचारी निलंबित झाले. तेवढं असताना क्राईमला तरी माहिती असायला हवं ना सर. अधिकारी कदाचित नवीन आहेत. नाही, नवीन नाही सर. 3-4 वर्ष गुन्हे ना क्राईमचं PI तो. ठीक आहे, क्राईम PI ला एवढं म्हणजे माहिती तरी असलं पाहिजे हा गुन्हेगार आहे. बरोबर आहे.